धुले महानगरपालिका में संपत्तियों के मनमाने मूल्यांकन को लेकर विवाद गहरता जा रहा है। मनपा ने शहर उससे जुड़ी संपत्तियों के मूल्यांकन का ठेका अमरावती की कंपनी को दिया, लेकिन अब इस मूल्यांकन को लेकर ठाकरे गुट ने गंभीर आरोप लगाए हैं। धुले मनपा ने शहर और कई गांवों की संपत्तियों के मूल्यांकन का ठेका अमरावती की कंस्ट्रक्शन कंपनी को करोड़ों में दे दिया, लेकिन अब इसी ठेके पर सवाल उठने लगे हैं। ठाकरे सेना का आरोप है कि कंपनी ने जानबूझकर संपत्तियों का गलत मूल्यांकन किया ताकि मनपा को अधिक टैक्स वसूली में मदद मिले। ठाकरे गुट का कहना है कि यह सीधे सीधे उपभोक्ता संरक्षण अधिनियम का उल्लंघन है, क्योंकि मनपा के सभी करदाता उपभोक्ता की श्रेणी में आते हैं। इसी को लेकर आज ठाकरे गुट ने मनपा आयुक्त अमिता दगड़े पाटिल का घेराव कर कंपनी पर कानूनी कार्रवाई की मांग की। मांग पूरी नहीं होने पर तीव्र आंदोलन की चेतावनी भी इस मौके पर दी गई। पालिकेने सन 2021-22 या साली धुळ्यातल्या मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याकरता, त्यांचं मूल्यांकन करण्याकरता अमरावतीच्या कंपनीला, स्थापत्य कंपनीला त्या ठिकाणी ठेका दिलेला होता। त्या ठेक्याचं मूल्य 16 कोटी रुपये होतं। आज गेल्या 5 वर्षानंतर या कंपनीने जे काही प्रॉपर्टीचं मूल्यांकन या ठिकाणी केलेलं आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे। पर्यायाने त्या कंपनीने या ठिकाणी महानगरपालिकेची फसवणूक केली आणि धुळेकर नागरिकांचे जे काही प्रॉपर्टी होत्या त्यांचं चुकीचं मूल्यांकन, जास्तीच्या मालमत्ता त्या ठिकाणी दाखवण्यात आल्या। त्या मालमत्तांच्या मोजमापमध्ये प्रचंड त्या ठिकाणी तफावत सध्या आढळून येते। त्या अनुषंगाने त्याने धुळे महानगरपालिकेची फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचाच डेटा त्या ठिकाणी घेऊन धुळे महानगरपालिकेने त्याचा डेटा घेऊन त्या ठिकाणी धुळेकरांना त्या ठिकाणी मालमत्ता कराची नवीन आकारणी केली, जेणेकरून महापालिकेने देखील धुळेकर नागरिकांची त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी धुळेकरांच्या प्रॉपर्टीमध्ये फेरफार करणे, धुळेकरांच्या प्रॉपर्टी या जास्तीच्या पद्धतीने आकारणे आणि जास्तीचा पैसा धुळेकरांकडून त्या ठिकाणी उकळणे आणि या प्रॉपर्टीच्या माध्यमातून जास्तीच्या मालमत्ता दाखवणे आणि त्या चुकीच्या पद्धतीने कागदावरती नोंदवून घेणे, हा सगळ्यात मोठा गुन्हा या ठिकाणी स्थापत्य कंपनीने या ठिकाणी केलेला आहे आणि त्या कंपनीच्या विरोधामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेची फसवणूक झाली। महानगरपालिकेची फसवणूक झाल्यामुळे महानगरपालिकेने धुळेकरांची फसवणूक केली, म्हणून स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीवरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता आम्ही निवेदनाद्वारे शिवसेना उद्धव